नमस्कार सगळ्यांना. आज आहे 2 जानेवारी. तर आत्ताची एक मोठी न्यूज समोर आली आहे बघा. लाडकी बहीण योजनेच्या या लिंकवर क्लिक केल्यावर मिळणार ₹650. ठीक आहे. हा व्हायरल मेसेज सध्या खूप जास्ती पसरतोय. त्यात काय तथ्य आहेत, तर नक्की तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही? ती लिंक कोणती आहे? ज्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ₹650 मिळणार आहेत, ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे ही. महिलांसाठी खूप महत्त्वाची आणि एक जागरूकतेसाठी ही जी आहे न्यूज आहे. तर काय नक्की ₹650 खरं आहे की खोटं आहे, काय आहे ते सगळं तुम्हाला कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान टाळणार आहे. तुम्हाला जे काही नुकसान होईल किंवा तुमचं जे फ्रॉड आपण म्हणतो ते आहे की नाही ते जाणून घेणार आहोत. ही नक्की ही लिंक कोणती आहे? व्हायरल लिंक काय आहे? ती लिंकवर क्लिक केल्यावर नक्की काय होतं? कसं काय होतं? सगळं तुम्हाला सांगणार आहे. बघत राहा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर बघूया काय आहे सविस्तर माहिती. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लिंकवर क्लिक केल्यावर ₹650 मिळणार. काय आहे व्हायरल लिंकचं सत्य? ही सध्या खूप व्हायरल होत आहे, की या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एवढे पैसे मिळतील, असे मिळतील, डायरेक्ट खात्यात पैसे येतील. तर नक्की खरं आहे का ते आपण पाहूयात बघा. सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या नावाने एक लिंक व्हायरल होत आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर ₹650 खात्यात येतील असा दावा केला जात आहे. मात्र ती लिंक फेक असल्याचं समोर आलं बघा. ती लिंक जी आहे ती फेक आहे आणि हे जे व्हायरल आहे, की ₹650 मिळणार आहेत, ते पण फेक आहे. ते सत्य नाही आहे. त्याच्यामागचं सत्य आणि ते लिंकवर तुम्ही क्लिक केलं तुमचं काय नुकसान होऊ शकतं ते पण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघत राहा व्हिडिओ. लाडकी बहीण योजनेवरनं सोशल मीडियावर एक लिंक व्हायरल होत आहे. लिंक शेअर करून असा दावा केला जात आहे, की लिंकवर क्लिक केल्यानंतर ₹650 मिळू शकतात. हे पैसे थेट खात्यात ट्रान्सफर होतील असा दावा केला जात आहे बघा. म्हणजे फक्त लिंकवर एका क्लिकवर तुम्हाला पैसे मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे. पण असं कधीच होत नाही. एका क्लिकवर एका लिंकवर आपण क्लिक केल्यावर आपल्याला कधीही कुठल्याही योजनेत किंवा काही असू दे कुठेही पैसे मिळत नसतात. त्यामुळे महिलांनी लक्षात घ्यावं. असं जर मेसेज तुम्हाला आला असेल कुठे WhatsAppवरनं शेअर झाला, कुठनं तुम्हाला कळालं, YouTubeवरनं कळाले, तर ते फेक आहे, ते खोटं आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमचंच आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुम्हीच आर्थिक अडचणीत सापडू शकताय. त्यामुळे अशा कुठल्याही लिंकवर विश्वास ठेवू नका. कुठलीही लिंक असेल हीच नाही. कुठल्याही लिंक पडताळणी केल्याशिवाय त्याच्यावर क्लिक करू नका. कारण यामुळे आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ही पण लिंक तुम्हाला कुणाला आली असेल, तर तुम्ही ती फॉरवर्ड पण करू नका आणि त्याच्यावर विश्वास पण ठेवू नका. ठीक आहे. कारण फॉरवर्ड केल्यामुळे जास्त हे जे आहे ते पसरतं. त्यामुळे तुमच्याकडे ही लिंक आली असेल, तर ही मात्र कुठेही तुम्ही फॉरवर्ड करू नका किंवा क्लिक करू नका. ती लिंक पण तुम्हाला मी सांगणार आहे बघा. मात्र विश्वास न्यूजने केलेल्या आपल्या पडताळणीत व्हायरल लिंक फेक असल्याचं समोर आलं आहे. लोकांची फसवणूक करून त्यांचं आर्थिक नुकसान करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हायरल केली जात आहे. व्हायरल होणारी लिंक खऱ्या लाडकी बहीण योजनेची लिंक नाही. फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट लिंक शेअर केल्या जात आहेत. तुमची फसवणूक व्हावी, तुमचं आर्थिक नुकसान व्हावं यासाठी या लिंक तयार केल्या जातात. त्या प्रॉपर लाडक्या बहीण योजनेची लिंक नाही आहे ती. ठीक आहे. आता काय दावा आहे बघू. फेसबुक युजर क्लेम युअर गिफ्टने 21 डिसेंबर 2024 रोजी एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे. पोस्टवर लिहिलं की या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या खात्यात घ्या. योजनेअंतर्गत ₹650 रक्कम मिळत आहे. ठीक आहे. याची पडताळणी झाली आहे. ठीक आहे. याची पडताळणी समोर काय आलं बघूयात. व्हायरल होणाऱ्या लिंकचं सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने पोस्टमध्ये असलेला URL तपासला. पोस्टमध्ये असलेला URL gadgetsphere.in आहे. ठीक आहे. तर भारत सरकारच्या URLमध्ये government.in असतं बघा. जेव्हा कुठली पण गव्हर्नमेंटची योजना असते किंवा गव्हर्नमेंटची वेबसाईट असते त्याच्यात government.in असतं. ठीक आहे. government.in असतं. म्हणजे सपोज लाडकी बहीण पण असेल तर लाडकी बहीण योजना government.in. ठीक आहे. कुठली PM किसान योजना pm-kisan-yojana.gov.in असं असतं. तर याच्या व्यतिरिक्त कुठलंही हे असेल URLमध्ये तर ती फेक असते किंवा ती सरकारची वेबसाईट नसते असं तपासणीत समोर आलेलं आहे. ठीक आहे. ज्यावेळी खऱ्या वेबसाईटबाबत सर्च केलं त्यावेळी खऱ्या URLमध्ये cm-ladkibahn.mp.government.in आहे. ठीक आहे. हे असं जे आहे ते आहे. जी आपली खरी आहे ती अशी आहे. ठीक आहे. पण पडताळणीत विश्वास न्यूजने सेफ्टी टूलच्या मदतीने URLवर क्लिक केलं. त्यात आढळलं की लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक फोटो वेबसाईटच्या पोस्टवर केला आहे. तर खालच्या बाजूला असलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जात आहे. त्यात असं सांगितलं की लिंकवर क्लिक केल्यानंतर खात्यात ₹1500 येतील. विश्वास न्यूजने लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या सिस्टीमने इशारा दिला आणि लिंक धोकादायक असल्याचं सांगितलं. बघा काय होतं जेव्हा आपल्याला एखादी URL चेक करायची असेल तेव्हा सेफ्टी टूलच्या मदतीने चेक करू शकतात. ठीक आहे. तर ते चेक केल्यानंतर असं आढळलं की ही लिंक जी आहे ती धोकादायक आहे. तर या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला 1500 किंवा ₹650 मिळतील असा दावा केला गेला आहे. पण तसं नाही आहे. त्या लिंकवर क्लिक करून बघितलं तर ती धोकादायक लिंक आढळली आहे. तसेच इशारा दिला सिस्टीमने की ही लिंक धोकादायक आहे, फेक आहे किंवा ही लिंक
एकदम आर्थिक अडचणीत सापडू शकते अशी आहे. ठीक आहे. ती तयार केली गेली अशी की लोकांच्या आर्थिक अडचणी निर्माण होतील. ठीक आहे. अधिक माहितीसाठी विश्वास न्यूजने सायबर एक्सपर्ट अनुज अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की हॅकर्स हे लोकांना फसवण्यासाठी प्रॉक्सी वेबसाईट वापरतात. या प्रकारची URL तयार केली जाते की लोकांना खरंच वाटेल की ही एक खरी वेबसाईट आहे आणि युजर सहजपणे त्यावर क्लिक करू शकतात. अशा परिस्थितीत लोकांची फसवणूक करणं सोपं जातं. परंतु आपण न तपासता अशा कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये. मग हॅकर्स जे असतात, ठीक आहे, ते काय करतात अशाच लिंक बनावट क्रिएट करत असतात. हीच नाही तर अशा बऱ्याच लिंक क्रिएट करतात आणि असं काय-काय टाकतात मेसेज जेणेकरून लोकांना भाग पाडतात की या लिंकवर क्लिक करायला. ठीक आहे. मग त्या लिंकवर क्लिक केलं की मग ज्यांनी क्लिक केलं त्यांचं मग आर्थिक नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. लोकांना खरं वाटतं की खरंच आहे, खरीच लिंक आहे. तर अशा परिस्थितीत लोकांची फसवणूक करणं खूप सोपं जातं. काहीतरी मेसेज लिहायचा आणि खाली लिंक द्यायची. त्या लिंकवर क्लिक केलं की मग तुमचे पैसे गेले म्हणून समजा. त्यामुळे तुम्ही कुठलीही लिंक असेल ती न तपासता कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये. ठीक आहे. ती लिंक आधी सेफ आहे की नाही चेक करावं मगच त्याच्यावर क्लिक करावं. ठीक आहे. नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुमच्या बँकेतले पैसेही काढून घेतले जाऊ शकतात. निष्कर्ष काय आला बघा आपण. विश्वास न्यूजच्या तपासात लाडली बहीण योजनेच्या नावाने व्हायरल केलेली लिंक बनावट असल्याचं समोर आलं आहे. लोकांची फसवणूक करून त्यांचं आर्थिक नुकसान करण्यासाठी या वेबसाईटची लिंक शेअर केली जात आहे. व्हायरल होणारी लिंक लाडली बहीण योजनेच्या वेबसाईटची लिंक नसून ती फसवणूक करण्याच्या उद्देशाने फेक लिंक शेअर केली जात आहे. ती लिंक जी आहे ती फेक आहे आणि ती फक्त आणि फक्त आर्थिक नुकसान होण्यासाठी बनवली गेली आहे. लोकांना फसवण्यासाठी, महिलांना फसवण्यासाठी ती केली गेलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि काय होतं आपल्या महिला असतात त्या लवकर विश्वास ठेवतात, की बाबा हां, असेल, खरं असेल. कारण अशा बऱ्याच योजना असतात, की त्याच्यामुळे महिलांना वाटतं, की खरी आहे. कुणालाही वाटतं खरी आहे. काय कुणी महिला असो, पुरुष असो सगळ्यांना वाटतं, की हां, खरं आहे. कारण तो मेसेज असा टाकतात, की लोकांना त्याच्यावर विश्वास होईल असा. तर तुम्हालाही असले कुठले लिंक आले असेल कुठल्याही WhatsApp शेअरवरनं, तर नक्की तुम्ही त्याला अजिबात क्लिक करू नका आणि कुठे फॉरवर्डही करू नका. कारण काय होतं आपल्याला सवय असते, की आपल्याला एखादी माहिती कळली, तर आपल्याला वाटतं, की दुसऱ्यांचा पण फायदा व्हावा यासाठी आपण ती फॉरवर्ड करतो. पण असं नका करू. कुठली पण माहिती असेल तुम्हाला आली असेल, तर ती आधी तपासा. कुठली असेल अशीच नाही की लाडकी बहिणीची किंवा कुठलीही माहिती तुम्हाला एखादी WhatsAppवर आली, तर ती आधी तुम्ही चेक करा. ती खरी आहे का? तरच तुम्ही फॉरवर्ड करत जावा. मध्ये पण असंच सिम कार्डविषयी जिओचं मोफत मिळणार रिचार्ज वगैरे अशा बऱ्याच येत असतात. पण त्या सगळ्या फेक असतात. त्यामुळे ते तुम्ही चेक करा फेक आहे की खरं आहे, रिअल आहे. ते चेक करून मगच तुम्ही फॉरवर्ड करायचं. कारण बाकीच्या पण लोकांची पण फसवणूक होऊ शकते. ठीक आहे. आता लिंक जी आहे, ती लिंक तुम्हाला चेक करण्यासाठी सेफ्टी टूलने तुम्ही कुठलीही लिंक चेक करू शकता. कुठलीही वेबसाईट असेल, त्या सेफ्टी टूलच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता. जेणेकरून तुम्हाला कळतं ती लिंक फेक आहे की रिअल आहे. जर ती धोकादायक असेल, तर सिस्टम लगेच अलर्ट देते की ही लिंक फ्रॉड आहे किंवा धोकादायक आहे. अशा बऱ्याच फ्रॉड केस होत असतात, ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान पण झालेलं आहे आणि होतही आहे. त्यामुळे तुम्ही आधी कुठल्याही वेबसाईटला जाताना आधी चेक करा ती प्रॉपर आहे का, रिअल आहे का आणि कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील किंवा काही असेल आजकाल बऱ्याच योजना असतात त्या नसतात पण तरी पण आता मध्येच लाडक्या बहिणीविषयीचं वॉशिंग मशीन मिळणार, शिलाई मशीन मिळणार अशा बऱ्याच स्कूटी मिळणार, फोन मिळणार असं झालं होतं. पण ते सगळं खोटं होतं. सगळं खोटं होतं. ठीक आहे. फक्त सिलेंडरच्या आहेत. म्हणजे वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. ती अन्नपूर्णा योजना तीच फक्त खरी होती. बाकी सगळ्या खोट्या होत्या. मोबाईल फोन मिळणार वगैरे हे सगळं खोटं होतं. त्यामुळे अशा कुठल्याही योजना असतील त्या फक्त .gov.in अशा ह्यानी असतील URLमध्ये तरच त्या खऱ्या असतात. नाहीतर त्या खोट्या असतात. आता हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे महत्त्वाची गोष्ट कारण बऱ्याच लाडक्या बहिणी असा चेक करत असतात त्याच्यामुळे कधी-कधी चुकून त्या लिंकवर क्लिक करू शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की आता अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका ज्याच्यात तुम्हाला लिहिलं असेल, की लिंकवर क्लिक करा आणि एवढे रुपये मिळतील. अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तर तुम्हाला पण अशी लिंक आली आहे का कुठून शेअरवरून ते मला सांगा म्हणजे आपल्याला कळेल, की ही खरीच फ्रॉड आहे आणि कोणीही त्याच्यावर क्लिक क्लिक करू नका. ठीक आहे. धन्यवाद.